त्याच्यामुळे मॉडेल थोडंसं कमी परफॉर्म करेल, पण आपल्याला जे ऍक्टिव्ह म्हणजे जे रिझल्ट आहेत ना त्याच्यापासून ते एकदम आपण म्हणू शकतो की राईट. त्यामुळे जेव्हा हा मॉडेल प्रोडक्शनला येईल तेव्हा हा मॉडेल एकदम बेटर परफॉर्म करेल ऍज कम्पेअर टू दिस मॉडेल. कारण की जेव्हा हा मॉडेल प्रोडक्शन मध्ये जाणार आहे तेव्हा त्याला 10 लाख तर ट्रेनिंग वगैरे केलं, पण जेव्हा प्रोडक्शन मध्ये जाणार आहे तेव्हा काही व्हॅल्यूज येतील नवीन, किंवा जेव्हा कस्टमर्स नवीन प्रोडक्शन करण्यासाठी डेटा येईल किंवा नवीन ऍप्लिकंट आला समजा आपल्या केसमध्ये, जेव्हा नवीन ऍप्लिकंट येईल तेव्हा तो जेव्हा ह्याच्यावर जाईल तेव्हा आपल्या मॉडेलला काहीच आयडिया नाहीये की तो नवीन डेटा कशा टाईपचा असणार आहे. की त्याच्यामध्ये ऍप्लिकेशनचं ऍप्लिकंट इन्कम जसं आपण बोललो की 105 रेंज मध्ये आहे हे आपल्या मॉडेलला ह्या केसमध्ये माहित होतं. त्याच्यामुळे ह्याला हा ट्रेन झाला 150-160च्या आसपासच. पण जेव्हा आला एक ऍप्लिकंट इन्कम ज्याची होती 1000, तेव्हा त्या टाइमला एकदम बेटर म्हणजे एकदम बेस्ट परफॉर्म करणार. ठीक आहे, तर ही केस झाली की डेटा लिकेजची. बस बाकी काही नाही. समजलं पण सगळ्यांना? Hello. हा. Yes, Aditya, can you tell us about the class imbalance regarding this data? Like तू लोन प्रेडिक्शनचं घेतलंस ना, तर क्लास इम्बॅलन्स बद्दल थोडंसं सांगशील का? कारण की ते पण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे. तर मोस्ट ऑफ द टाइम आता आपण क्रेडिट कार्ड डिफॉल्टचा विचार करू. ठीक आहे, तर क्रेडिट कार्ड डिफॉल्टचा जो डेटा बँककडे असतो, तर मोस्ट ऑफ द टाइम कसं असतं की एक तर डिफॉल्टर जे आहेत त्यांचा डेटा कमी असतो, कारण की मोस्ट ऑफ द टाइम डिफॉल्टर्स कमी असतात आणि नॉन डिफॉल्टर जास्त असतात. त्या टाइमला जेव्हा डेटा असतो तेव्हा डेटा इम्बॅलन्स असतो. इम्बॅलन्स डेटा कधी म्हणता येईल आपल्याला की लेट्स से 90:10 झालं, म्हणजे 9:1 झालं, म्हणजे 90% ऑफ दी रोज ऑफ दोज विच आर having their credit card as non-default and 10% as the credit card is default. At that time the data total imbalance. त्या टाइमला आपण काय काय करू शकतो की वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत, जसे की आपण काय म्हणता ओव्हर सॅम्पलिंग बोलतो त्याला, राईट. ओव्हर सॅम्पलिंग मध्ये काय काय करतो आपण? ओव्हर सॅम्पलिंग मध्ये आपण असं करतो की जो डेटा आपला 10%चा आहे, म्हणजेच क्रेडिट डिफॉल्टरचा जो डेटा आहे त्याला आपण इन्क्रीज करतो, त्याला बोलतो ओव्हर सॅम्पलिंग टेक्निक. ओव्हर सॅम्पलिंग टेक्निक कोणत्या कोणत्या आहेत ते एकदा पाहून घ्यायचं आपण. त्याच्यानंतर अंडर सॅम्पलिंग एक टेक्निक आहे. अंडर सॅम्पलिंग मध्ये काय करत असतो आपण की अंडर सॅम्पलिंग मध्ये जो 90% ऑफ जो डेटा आहे त्याला मी कमी करतो, म्हणजे माझा 10%चा डेटाचं प्रोपोर्शन वाढेल, ऑटोमॅटिकच वाढणार, राईट. पण अंडर सॅम्पलिंग ही प्रॅक्टिस जनरली यूज करत नाही इंडस्ट्रीमध्ये. त्याचं कारण हे आहे की अंडर सॅम्पलिंगने डेटा लॉस होतो आपला, की आपण काय करतो की डेटा डायरेक्ट डिलीट करत जातो काही काही अमाऊंटचा डेटा. तर ते एक म्हणजे बरोबर प्रॅक्टिस नाही. त्याच्यामुळे अंडर सॅम्पलिंग इंटरव्ह्यू मध्ये कधीच नाही बोलायचे. आपण कधी पण हे बोलायचे काय म्हणतात ओव्हर सॅम्पलिंगच केली असं सांगायचे. पण असं पण बोलू शकता की ओव्हर सॅम्पलिंग करून आम्ही आमचा मॉडेल ट्राय केला, but we were not getting better results even after oversampling the data. So we put the data as it was, म्हणजे आपण जसा डेटा होता तसाच यूज केला असंही तुम्ही सांगू शकता. आणि मोस्ट ऑफ द टाइम हीच केस होती की ओव्हर सॅम्पलिंग केल्याच्या नंतर डेटा अॅक्युरेसी वाढेलच ची गॅरंटी नाहीये, आणि जरी वाढली तरी ती रिअल परफॉर्मन्स किंवा रिअल टाइम मध्ये काय परफॉर्म करेल प्रोडक्शन मध्ये जेव्हा मॉडेल असेल त्याची काय सांगू शकत. ठीक आहे. ओके. ते ओव्हर सॅम्पल मध्ये रॅन्डम ओव्हर सॅम्पल काही टेक्निक. आदित्य, आपण ते सॅम्पलिंगच्या मेथड जे आहे ते डेटा प्री प्रोसेसिंगच्या स्टेप नंतर वापरतो का? जेव्हा आपण मॉडेलला ट्रेन करायचं असतं त्याच्या आधी वापरतो का ते? हो ना, आधीच वापरावं लागेल ना. एकतर आपण प्री प्रोसेसिंगच्या आधी वापरतो का प्री प्रोसेसिंगच्या नंतर वापरतो त्या टेक्निक्स? कोणती प्री प्रोसेसिंग म्हणतो ते तर सांग. डेटा प्री प्रोसेसिंग जे आहे, डेटा क्लिनिंग वगैरे केलं आपण पूर्ण. डेटा क्लिनिंग झाल्याच्या नंतर होतं या गोष्टी. जेव्हा न्यूमरिकल टाईप ऑफ डेटा सगळं येऊन जाऊ तेव्हा आपण सगळ्या न्यूमरिकल डेटा जेव्हा मिळेल तेव्हा आपण गोष्टी करतो. कारण की त्याच्या अगोदर करून काही जमणारच नाही. सगळ्या कॅटेगरिकल मशीनला कळणारच नाही काय करायचं ते. मशीनला कॅटेगरिकल व्हॅल्यू कळतच नाही. मशीन दॅट्स वाय आदित्य तेच म्हणतोय आम्ही की ऍटलीस्ट प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन ह्याच्यावर प्रोजेक्टवर करून दाखवलं असतं ना तर थोडी आयडिया आली असती की लाईक कसं होते, आणि आम्ही मग एक्सप्लेन करू शकलो असतो ना व्हेरी वेल. लाईक अच्छा, तसं म्हणता येईल.
ठीक आहे, मी एकदा मॅमशी बोलतो, मॅम काय बोलतात ते सांगतो तुम्हाला. कारण की कसं आहे, ओके चालेल. आपल्याकडे टाइमचं लिमिटेशन खूप आहे. आता तुम्ही म्हणता सगळं मशीन लर्निंग शिका असं तर काय होणार शक्य नाही. बरोबर आहे रोहित? हो राईट राईट. तरी त्यातल्या त्यात आम्ही ज्या महत्वाच्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ना, जसं की आउटलायर्स म्हणा किंवा फीचर सिलेक्शनचा काही पार्ट त्या इन्क्लूड करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. ठीक आहे. आणि जसं की तुम्ही म्हणलात इम्बॅलन्स डेटा सेट हँडलिंग वगैरे किंवा जे सॅम्पलिंग वगैरे टेक्निक्स आहेत त्याही थोड्या प्रमाणात घ्यायचा प्रयत्न करू आम्ही. ठीक आहे. आणि तुम्ही ऍक्च्युली कसं आहे ना सर, राहुल सरां एक हा, मिनिट right. रोहित, ऍक्च्युली ना राहुल सरांशी जेव्हा बोललो ना आम्ही, राहुल सर बोलले होते की जेव्हा तुम्ही प्रोजेक्ट घेणार ना त्यावेळेस तुम्हाला अर्ध्यापेक्षा जास्त गोष्टी तिथेच क्लिअर होऊन जातील टॉपिक वाईज, आणि इन केस जर नाहीच समजलं तर मी आहे. बट आता ते माहिती नाहीये ना की राहुल सर कधी सेशन घेणार आहेत. बट सर बोलले होते की प्रोजेक्टमध्येच तुमच्या, आणि श्यामल मॅम इव्हन बोलल्या होत्या की खूप साऱ्या गोष्टी तुमच्या क्लिअर होऊन जातील. दॅट्स वाय वी आस्क दिस क्वेश्चन, कारण की आम्हाला इथे जास्त कॉन्फ्लिक्ट. नाही नाही ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम नाही. हा, आम्ही घ्यायचा प्रयत्न करू ह्या सगळ्या गोष्टी जे तुम्ही सांगताय ते. ठीक आहे. फक्त थोडस आपल्याला एक्सटेंड करावं लागेल, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, एक्सटेंड करू मग, त्याचं काही हे नाही. पण या गोष्टी तुम्हाला जर सगळं सांगत बसलो तर तुम्ही एक तर कन्फ्युज खूप होऊन जाता, आणि ह्या स्टेजला तुम्ही कन्फ्युज बिलकुल नाही राहायचं. तुम्हाला जेवढं येते तुम्ही त्यावर पण जरी इंटरव्ह्यू दिला ना तरी तुमचं इंटरव्ह्यू क्रॅक होणार आहे. आणि जर तुम्ही हे करत बसला की नाही मी ते पण शिकणार, मी हे पण शिकणार, मी डीप लर्निंग पण शिकणार आहे, मी डीप लर्निंग अजून नीट करणार, त्याच्यानंतर अजून काय काय ज्या गोष्टी आहेत त्या पण मी नीट करतो मग अप्लाय करतो, तोपर्यंत ना बरोबर राहत नाही गोष्टी. आणि हे मी भरपूर ठिकाणी पाहिले, जेवढा माझा एक्सपिरियन्स म्हणजे इथपर्यंत आहे. तसं म्हणजे जास्त कन्फ्युज नाही व्हायचं कधीच. आपण शिकवायला शिकू शकतो, काही प्रॉब्लेम नाही, पण खरंच इम्पॉर्टंट आहे का हे पण इम्पॉर्टंट आहे ना. ओके. नाही, हे इम्पॉर्टंट खरंच आहे, कारण की क्वेश्चन्स मध्ये विचारतात, भरपूर वेळा विचारलाय. दॅट्स वाय वी म्हणजे वॉन्टेड टू नो दिस थिंग्स प्रॅक्टिकली. येस, ओव्हर सॅम्पलिंगचं इम्पॉर्टंट आहेच आहे, कारण की डेटा इम्बॅलन्स होता का हा क्वेश्चन तुम्हाला येणारच इंटरव्ह्यू मध्ये, आणि त्याला तुम्ही कसं टॅकल केलं हा एक क्वेश्चन येणारच आहे. मी जसं सांगितलं तुम्हाला हे एक आहे. ठीक आहे, प्रॅक्टिकल मध्ये करायचं असेल तर करून घेऊ आपण, त्याला काही वेळ नाही लागणार जास्त, करून घेऊ आपण. ओके चालेल, आणि थँक्यू सो मच. नल हायपोथेसिस वगैरे ते पण राहतं का याच्यात प्रॅक्टिकल मध्ये? हायपोथेसिस नल हायपोथेसिस ते इथं नाही होणार, इम्प्लिमेंटेशन मध्ये त्या गोष्टी नाही होणार. अच्छा, ते नेमकं आपण कुठे युज करतो तसं? डेटावर आपण टेस्टिंग करतो ना, की डेटा कसा आहे, म्हणजे डेटा जेव्हा आपल्याकडे येतोय तेव्हा त्या गोष्टीच्या चेक होतं की डिपेंडेंट. हायपोथेसिस टेस्ट पण खूप टाईपचे आहेत, कोणती टेस्ट कधी युज करायची ते राईट. आता भरपूर टेस्ट आहेत त्याच्यामध्ये, जसं की ट्रायकोइस टेस्ट वगैरे वगैरे, अजून आपण काही टेस्ट NLP मध्ये युज करतो, मग त्याची स्टॅटिक व्हॅल्यू वगैरे वगैरे भरपूर गोष्टी आहेत त्या सांगायला. तुम्हाला बघू एकदा मी श्यामशी बोलतो की कसं करायचं काय नाही ते. हायपोथेसिस टेस्टिंग तुम्हाला कोणत्या कोणत्या ते समजलंय का रोहित? हा, कोणत्या नाही. आहेत त्या आम्हाला माहिती आहे की जसं कोणत्या आहे, पण कशा युज वगैरे करायच्या आम्हाला तेवढं त्याचं नॉलेज नाही आहे त्याबद्दल. अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे, बघू त्याचं काय करता येते का, मी बोलतो ना. म्हणजे काय झालं होतं ना, आम्हाला ते गोष्टी तेवढ्यापुरती सांगितलं की हे असं असं राहते, पण ऍक्च्युअल आम्हाला सर्व सांगितलं होतं की ते तुमचं प्रोजेक्ट मध्ये डीप मध्ये घेतलं जाईल. अच्छा ठीक That's आहे. why आम्ही पूर्ण प्रोजेक्टच बरोबर होता आमचं. ईडी, त्याच्यानंतर आउटलायर हँडलिंग, फीचर सिलेक्शन आणि फायनलचं इव्हॅल्युएशन, की 2-3 मॉडेल आपण 2-3 मॉडेल ट्रेन करतो ना, म्हणजे 2-3 मॉडेल युज करून, अल्गोरिदम युज करून आपण मॉडेल ट्रेन करतो. तर त्या गोष्टी आमच्या डीपली होणार होत्या प्रोजेक्ट मध्ये. ओके, बोलतो ना मी. सर आता कसं व्हायलंय ना, तर तुम्ही बोलताय की ह्या गोष्टी तुम्हाला झाल्या असतील त्या गोष्टी, परंतु आम्हाला त्यावेळेस सांगितलं होतं की प्रोजेक्ट मध्ये इन डिटेल्स मध्ये सर्व गोष्टी 1 बाय 1 होणार आहेत. हा, त्यामुळे ती थोडस कन्फ्युजन. राईट ना. ऍक्च्युली आमची बॅच ना खूप एक्सटेंड झाली. आमची 5 मार्चची बॅच आहे आणि आता उद्या आमच्या बॅचला 5 मंथ होतील कम्प्लीट. ठीक आहे, आपण करू, तुम्ही त्याची चिंता करू नका, प्लेसमेंट पण होईल. ठीक आहे, आपण सगळ्या गोष्टी करूया, एवढा विचार नका करू. आणि निगेटिव्ह थॉट्स ना माइंड मध्ये बिलकुल आणू नका, कारण की जेव्हा पण आपण निगेटिव्ह थॉट्सचा विचार करत राहतो, आपलं हे राहिले, आपलं कसं होईल, या गोष्टीचा विचार नाही करायचा.
तर निगेटिव्ह थॉट्स नाही, कन्सेप्टच क्लिअर नाहीयेत आमच्या. खरं तर आम्ही प्रोजेक्टच्या भरोश्यावर बसलोय आणि स्टील अजून आमच्या कन्सेप्टच 5 मंथ कम्प्लीट होतील, कन्सेप्टच क्लिअर झालेला नाहीये. प्रोजेक्ट इम्प्लिमेंट मध्ये आपण त्या गोष्टी- तरी निगेटिव्हिटी ऑटोमॅटिक क्रिएट होतीये. आणि मॅम बऱ्याच गोष्टी प्रोजेक्टच्या वेळेस घेणार होत्या, तर त्या पण स्किप होत्या बऱ्याच. ओके ठीक आहे, विचार तुम्ही मॅमला, मे बी मॅम घेताल तुमच्या त्या गोष्टी, त्यांचं काही वाटलं तर मॅमला ना एक म्हणजे प्रोजेक्ट सोबत ठेवा, मग मॅमला पण आम्ही सांगू की आमच्या हे नाही झालेलं आहे त्या टाइमला. बघू आपण काय करता येतं ते. क्लिअर होऊन जाईल. ज्याच्यामध्ये तुमच्या या ज्या गोष्टी राहिल्यात त्या सगळ्या कम्प्लीट केल्या जातात. ठीक आहे, कसं कसं केलं जातं, कसं कसं नाही, या गोष्टी तुम्हाला तेव्हा सांगितल्या जातील. ओके ठीक आहे, आता मला पण माझं लॉग इन करायचा वेळ झाला तिकडं. आपण सॉफ्ट करूया इथे आणि बघतो आज संध्याकाळी घेतला तर पाहूया आपण. आज संध्याकाळचं काही फिक्स नाही सांगतायत, किंवा उद्या तर घेऊयाच, पण आजचं काही फिक्स नाही सांगत संध्याकाळचं. त्याच्यामुळे तुम्हाला मी जर आज संध्याकाळी येणार असेल तर सांगेल तुम्हाला. ठीक आहे, ओके सर. ओके देन. येस, आणि काळजी करू नकास, बऱ्यापैकी सगळ्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर करण्याचा आम्ही प्रयत्न करूच. ठीक आहे, जरी काही राहिलं तर तुम्ही सजेस्ट कराच. ठीक आहे, थँक्यू. ओके सर, थँक्यू. ओके सर, थँक्यू.